नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असू द्या, त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरतीमध्ये इंटरव्ह्यूसाठी आपल्याला जे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचबरोबर DMER ची जी ड्रायव्हर भरती झालेली आहे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती आहे, अशा भरतीसाठी मुंबई व मुंबई परिसरातील जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि त्याच्यामधील पहिला प्रश्न पहा काय आहे, मुंबईतील वडाळा येथे कोणता मोठा प्रकल्प आहे। बघा, मुंबईमधील वडाळा येथे कोणता मोठा प्रकल्प आहे? IT पार्क, मोनोरेल प्रकल्प, विमानतळ विस्तार आणि सी लिंक। आणि याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे बघा, मोनोरेल प्रकल्प जो आहे तो कुठे आहे? मुंबईमधील वडाळा या ठिकाणी आहे। मित्रांनो, अशाच प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। मित्रांनो, तुम्ही मुंबई हायकोर्टच्या ड्रायव्हर भरतीची इंटरव्ह्यूची तयारी करत असाल, त्यासाठी मित्रांनो आपल्या mtechsolu.com या वेबसाईटवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची PDF मी दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ती PDF मिळवू शकता। ती जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा काय आहे, मुंबईतील विक्रोळी परिसरात कोणता मोठा राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे? प्रश्न काय आहे तर विक्रोळी परिसरात राष्ट्रीय उद्यानाचा मोठा कोणता भाग आहे? सगुणाबाई टेकडी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी गुहा आणि कार्टर रोड। चला, करेक्ट आन्सर काय असणार आहे प्लीज कमेंट करा। आणि याचं करेक्ट आन्सर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आहे। आणि मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा काय आहे, मुंबईतील ठाणे खाडी कोणत्या नदीशी जोडली जाते? मुंबईमधील ठाणे खाडी कोणत्या नदीशी जोडली जाते? उल्हास नदी, वशिष्ठी नदी, वसई नदी आणि सावित्री नदी। चला प्लीज मित्रांनो करेक्ट आन्सर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे उल्हास नदी। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील जुहू एअरपोर्ट कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे? मुंबईमधील जे जुहू एअरपोर्ट आहे ते कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे? देशांतर्गत प्रवासी सेवा, हेलिकॉप्टर सेवा, मालवाहतूक सेवा आणि युद्ध विमानतळ। चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो देशांतर्गत प्रवासी सेवा, यासाठी जुहू एअरपोर्ट प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मुंबईतील बोरिवली ते चर्चगेट दरम्यानची रेल्वे कोणत्या मार्गावर आहे? मुंबई ते मधील बोरिवली ते चर्चगेट दरम्यान जी रेल्वे धावते ते कोणत्या मार्गावरती आहे? सेंट्रल रेल्वे, हार्बर रेल्वे, वेस्टर्न आणि मेट्रो लाईन। चला, याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, वेस्टर्न रेल्वे लाईनच्या मार्गावर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील ठाणे हे स्थानक कोणत्या दोन रेल्वे मार्गांचे संगम स्थान आहे? बघा, मुंबईतील ठाणे हे स्थानक कोणत्या दोन रेल्वे मार्गांचे संगम स्थान आहे? वेस्टर्न हार्बर, सेंट्रल हार्बर, सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर मेट्रो। चला, पटपट करेक्ट आन्सर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे सेंट्रल हार्बर। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील नरिमन पॉइंट कोणत्या भागात आहे? मुंबईमधील नरिमन पॉइंट कोणत्या भागात आहे? वांद्रे, कुलाबा, वर्ली, दादर। आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो कुलाबा या भागामध्ये नरिमन पॉइंट आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील मरीन ड्राईव्हला आणखीन कोणते नाव आहे? बघा, मुंबईमधील मरीन ड्राईव्हला आणखीन कोणते नाव आहे? क्वीन्स नेकलेस, सिटी ऑफ ड्रीम्स, गेटवे रोड, हार्बर रोड। चला मित्रांनो, तुमची उत्तरं जे आहेत ते पटपट कमेंट करा। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत। त्यासाठी बेल आयकॉनचं बटन आठवणीनं दाबायचं आहे। आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, क्वीन्स नेकलेस हे जे आहे ते मुंबईतील मरीन ड्राईव्हला त्या नावाने देखील ओळखले जाते। बघा, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील ठाणे शहराला काय म्हणतात? मुंबईमधील ठाणे जे शहर आहे त्याला काय म्हणतात? तलावांचे शहर, किल्ल्यांचे शहर, बाजारपेठेचे शहर आणि गेटवे सिटी। चला, करेक्ट आन्सर काय आहे पहा याचे, तलावांचे शहर म्हणून
ठाणे शहराची ओळख आहे? पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे, मुंबईतील वर्लीसी फेस कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे? वर्लीसी फेस कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे असं विचारलेलं आहे. राजकीय सभा, समुद्रकिनारी ड्राईव्ह व सी लिंक दृश्य, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो समुद्रकिनारी ड्राईव्ह व सी लिंक दृश्य. यासाठी मुंबईतील वर्लीसी फेस प्रसिद्ध आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.